हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला पण असा छान कलाकंद बनवायचा आहे तर चला मग पाहूया आज कसा बनवायचा. त्यासाठी इथे घेतलेली आहे मी कढई. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता इथे घालणार आहे दूध. हे दूध म्हशीचं दूध आहे. असं आपल्याला इथे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला गॅस करायचा आहे फुल आणि फुल गॅसवरती आपल्याला हे उकळू द्यायचं आहे. छान असं उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर. आता हे 1 लिटर दूध आहे तर हे आटून खूप कमी होतं. तर याच्यामध्ये मी काय करते, इथे 1च वाटी साखर घालणार आहे. तुम्हाला जर जास्त कमी गोड आवडत असेल तर तुम्ही तशी घालू शकता. इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे आणि ही घ्यायची आहे आपल्याला अशी मिक्स करून. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही छान अशी मिक्स केल्यानंतर इथे आपण घालणार आहोत लिंबू सत्व. खूप थोडंसं घालायचं आहे. मी इथे 2दा वापरलं आहे लिंबू सत्व, थोडं थोडं करून. एकदाच पूर्ण घालायचं नाही, नाहीतर हे खूप सारं फाटून आपलं पनीर तयार होईल. सो आपल्याला इथे कलाकंद करायचा आहे म्हणून आपण थोडंसंच घालणार आहोत, अगदी 1 लिटरला चिमूटभर. तर इथे घातलेलं आहे थोडंसं लिंबू सत्व आणि आता बघा आटवत आटवत मी इथपर्यंत आणलेलं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता किती आटलेलं आहे दूध. आता इथे आपण काय करूया, पुन्हा थोडंसं लिंबू सत्व घालूया. तुम्ही लिंबू सत्वाऐवजी व्हिनेगार किंवा लिंबूचा रसही वापरू शकता, परंतु लिंबू सत्व जर तुम्ही दाणे घालणार असाल तर थोडे थोडेच घाला. व्हिनेगार घालणार असाल तर व्हिनेगारमध्ये थोडंसं पाणी ॲड करून मग थोडं थोडं करून आपल्याला 2दा घालायचं आहे. एकदाच नाही घालायचं खूप सारं, नाही तर ते पूर्णपणे फाटून पनीर तयार होईल, म्हणून थोडं थोडं घालायचं. लिंबू सत्व घातल्यानंतर हे लगेचच फाटत नाही, पण लास्टला तुम्ही पाहालच की कसं ग्रेनी ग्रेनी आपलं टेक्स्चर कलाकंदाचं येतं. तर इथे आता बघा तुम्ही, इथे पहा आता हे खूप सारं आटलेलं आहे दूध आणि याला खूप असे बबल्स यायला चालू झालेले आहेत. म्हणजे आपलं जे कलाकंद आहे ते लास्ट स्टेजवरती आहे आता. आणि आता हे जेव्हा पूर्णपणे आटून याचे असे तुम्ही पाहू शकता की इथे कसे ग्रेन्स आलेले आहेत. याला उलथण्यावरती तुम्ही पाहू शकता की आपल्याला थोडे दाणे दिसतात. ते असं हलवत राहायचं आहे, नाही तर ते खाली लागू शकतं. सो आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं. गॅस फुलच ठेवायचा आहे. पूर्ण सगळी प्रोसेस आहे आपली बनवायची ती फुल गॅसवरच करायची आहे. दूध उकळण्यापासून ते शेवटपर्यंत फुल गॅसवर, एकदम तुमचा जो कोणताही फुल गॅस असेल त्या फुल गॅसवरती ठेवा. तरी तुम्ही पाहू शकता की असं आपल्याला आपल्या स्पॅच्युलावरती इथे असं ग्रेन्स दिसतात, जसे आपले कलाकंदाचे असतात ना, सेम तसे. त्याला मिल्क केकही म्हटलं जातं. हे बघा तुम्ही पाहू शकता इथे किती छान ग्रेन्स ह्याच्यावरती यायला चालू झालेले आहेत. थोड्या वेळ हे आपण असं हलवत राहिलं की याचे खूप छान असे ग्रेन्स तयार होतील. असंच करत राहायचं आहे, नाही तर खाली लागू शकतं दूध. खूप जास्त असा फेस बबल्स यायला लागलेले आहेत इथे. आणि आता हे जे टेक्स्चर आहे ग्रेनी होत चाललेलं आहे, घट्ट झालं आहे. सुरुवातीला किती पातळ दूध होतं आपलं, आता हे घट्ट झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे. हे बघा इथे याला ग्रेन्स आलेले आहेत. असं आपल्याला आता हे फास्ट हलवायचं आहे थोडंसं. याचं ग्रेनी टेक्स्चर आलेलं आहे. हे बघा, थोडासा गॅस कमी केला होता मी, तर पुन्हा वाढवलेला आहे. आटवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे हे.
ते तुम्ही पाहू शकता हे होत आलेलं आहे. गॅस माझा मीडियम आहे बरं इथे थोडासा. आता हे आपल्याला काय करायचं आहे, याच स्टेजवरती आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. काय करायचं, खोलगट भांडं घ्यायचं कोणतं पण, तुमच्याकडे डबा वगैरे असेल तो, जो जास्तीत जास्त खोलगट असेल, म्हणजे कसा आपला टिफिन असतो ना तो घ्यायचा. लंच बॉक्स जो असतो मुलांचा तो, आणि त्याला बटर पेपर लावायचा आणि थोडंसं घी आपलं तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला घ्यायचं आहे पोर करून. आता इथे आपण हे घेणार आहोत याच्यामध्ये घालून, आणि काय करायचं, याला छान असं झाकण लावायचं. आणि हे आपल्याला गरम आहे ना, हे असंची असं जास्तीत जास्त गरम जागेतच ठेवायचं आहे. आता मी इथे काय करणार आहे, हे ठेवणार आहे ब्लँकेटमध्ये. याला जवळपास 10 ते 12 तास लागणार आहेत थंड व्हायला, आणि हे शिजण्याची प्रोसेस याच्यामध्ये चालू असते बरं. हे असंची असं आपल्याला लगेच झाकून घ्यायचं आहे आणि गुंडाळून ठेवायचं आहे जास्तीत जास्त जाड कापडामध्ये, गरम उबदार कापडामध्ये. तर मी काय करते, डायरेक्टली हे ठेवते ब्लँकेटमध्ये झाकून. तर पाहूया आता इथे आपण झाकण लावूयाला अगोदर. हा माझा लंच बॉक्स आहे, याच्यामध्ये मी ठेवला आहे. असाच घ्यायचा बरं खोलगट. आता इथे मी काय करते, हे ब्लँकेट आहे, या ब्लँकेटवरती हे ठेवून देते आणि आता हे असंच असं मी 10-12 तास ठेवणार आहे. 10-12 तासानंतर आपण पाहूया की हे मी काढून घेतलेलं आहे. हे आपले रेडी आहेत मिल्क केक. असे काढून घेतल्यानंतर टिफिनमधून आपल्याला हे असे कट करायचे आहेत. छान असे घरच्या घरी मिल्क केक कलाकंद तयार होतो. तुम्ही पण नक्की तयार करून पहा. अगदी पहिल्या प्रयत्नातच तो बनतो. पण लक्षात घ्या, जर तुम्ही जास्त लिंबूसत्व वापरलं तर त्याचं पनीर होईल. सो लिंबूसत्व एकदम थोडंसं टाकायचं आहे आणि 2-3 वेळा करून टाकायचं आहे. तर हे आहेत कलाकंद तयार. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही पण नक्की ट्राय करा.